अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. येणे सोशे मन झाले हाव बरे, परत माघारी घेत नाही. बंधनापासोनी उकलली किंवा उकलल्या गाठी, देता आले मिठी सावकाश. येणे सोशे मन झाले हाव बरे, परत माघारी घेत नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. येणे सोशे मन झाले हाव बरे, परत माघारी घेत नाही. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावन्याद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी, यावार करे संताचा, कही पायावरी. यावार करी संतांच्या, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. येणे सोशे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही. शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय वाचिक, मानसिक आणि बौद्धिक असा 3 प्रकारचा उपदेश करतात. आणि उपदेश करून त्याच्या मागचा स्वानुभव मार्दनी या भंगातून प्रगट केलेला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा नामोत्सव ग्रामस्थ, भाविक, भक्त, दोनवडे या सर्वांच्या सहकार्याने ब्रह्मभूत दादा महाराज यादव आणि ब्रह्मीभूत वास्कर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हा संपन्न होणारा नामोत्सव आणि त्या नामोत्सवातील आजच्या दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, अर्थदृष्टीने सोपा आहे, फक्त अनुकरणाच्या दृष्टीने अवघड आहे बरं का. संत सोपेच बोलले, पण जे सोपे बोलले त्या बोलण्याच्या मागं वागण्याची जी स्थिती आहे ती फार कठीण आहे बरं का. पण बोलत असताना संत जे बोलले त्या साधनाचं अनुष्ठान करून संत बोलले बरं का. आधी केले मग सांगितले, म्हणून संतांच्या बोलण्याला विशेष महत्व आहे. आम्ही तुम्ही उपदेश करतो आणि संत महात्मे उपदेश करतात, दोन्हीमध्ये अंतर आहे. आमचं बोलणं कसं आहे, बोलाचीच कडी बोलाचाची भात
जेवोनिया कोण तृप्त झाला. आमचं बोलणं पोपटासारखं आहे. पण संतांचं बोलणं मात्र तसं नाही. संतांनी जो उपदेश समाजाला केला त्या साधनाचं अनुष्ठान करून तो उपदेश जगाच्या समोर मांडला बरं का. तुका मनेचा कोणी सांगे, तुका मनेचा कोणी सांगे, मज अनुभव आहे अंगे, मज अनुभव आहे अंगे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी आहे. तुका मने चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. संत महात्म्यांनी जो समाजाच्या समोर विचार प्रगट केला तो स्वानुभवातून विचार प्रगट केला बरं का. तद्वत महाराज अभंगातून उपदेश करतात. तो उपदेश करत असताना तो उपदेश स्वतःच्या जीवनामध्ये बांधलेला आहे बरं का. त्याप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये ती अवस्था प्राप्त झालेली आहे आणि ती अवस्था प्राप्त झालेली तीच अवस्था समाजाला प्राप्त व्हावी या विचारातून संत समाजाला उपदेश करण्याकरता प्रवृत्त झाले. आणि तो उपदेश करत असताना महात्मे सांगतात ती देवाने आपल्याला इंद्रिय दिलेली आहेत, त्या इंद्रियाचा जीवनामध्ये योग्य सदुपयोग व्हावा बरं का. आपल्याला देवाने डोळे दिलेत, कान दिलेत, हात दिलेत, पाय दिलेत, पण ज्याच्या करता दिलेत त्याच्या करता त्याचा वापर व्हावा बरं का. जी गोष्ट ज्या कामाकरता दिली त्या कामाकरता त्या वस्तूचा वापर जीवनामध्ये झाला पाहिजे. देह दिलेला आहे पण देह देत असताना देहामध्ये सामर्थ्य देवाने दिलेलं आहे, नाम इंद्रिय दिलेले आहेत. त्या इंद्रियाचा वापर कोणाकरता करावा? ज्याने दिली त्याच्याकरता करावा. दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तो जोडशी नारायण.
जेणे तू जोडशी नारायण. ज्या इंद्रियाच्या द्वारे देवापर्यंत पोचता येतं, देवाला जोडता येतं, देव आपलासा करता येतो, त्याकरता त्या इंद्रियाचा वापर त्याच्या करताच करा. पण त्याच्याकरता कोणी करेना म्हणून सांगावं लागलं बरं का. विद्यार्थ्याचं काम आहे, काय काम आहे? अभ्यास करणं. आता विद्यार्थी जर अभ्यास करत असेल तर त्याला सांगायची गरजच नाही, पण अभ्यास करत नसेल तर सांगावं लागतं. विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याकरता पहाटे उठावं का उठवावं? उठावं बरं का. उठवायचं नाही, आपणहून तो विद्यार्थी उठला पाहिजे. लक्षात ठेवा, का अभ्यास करायचा आपल्याला. आणि अभ्यास करण्याकरता जर तू उठत नसेल तर त्याला उठवावं लागतं. उठत नसेल तर उठवावं लागतं. एकदा उठवून भागत नाही, पुन्हा पुन्हा उठवावं लागतं बरं का. कारण आम्ही त्याचा अनुभव घेतला. शिबिर असतं आळंदीला साखरे मुलांच्या आश्रमामध्ये मे महिन्यामध्ये. अशी याच्यापेक्षा लहान मुलं असतात, त्यांना पहाटे उठवावं. इकडून उठवत गेली की तिकडून ती झोपत येतात बरं. पुन्हा त्यांना उठवण्यातच अर्धा तास जातोय सकाळी. ना विद्यार्थी आहे, आणि विद्यार्थ्यांनी त्या काळामध्ये आपला काळ अभ्यासामध्ये घालवावा बरं का. बाकी त्याने काहीही करू नये. तो काळच आहे त्याच्याकरता. आणि तो जर तो करत असेल तर त्याला सांगायची गरज नाही, पण करत नसेल तर ते सांगितलं पाहिजे. तसं प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनामध्ये इंद्रियाचा योग्य वापर केला पाहिजे. योग्य वापर केला पाहिजे. किंबहुना ज्याच्याकरता जी इंद्रिय दिली त्याच्याकरता त्या इंद्रियाचा सदुपयोग केला पाहिजे. पण संतांनी पाहिलं, ज्याच्याकरता दिली त्याच्याकरता कोणी याचा वापर करीना, आणि कोणी त्याचा वापर सदुपयोग करेना म्हणून संतांना वाटला पण थोडीशी समज द्यावी समाजाला. सांगावं बाबांनो, आपल्याला जी देवानी इंद्रिय दिलेली आहेत ती बोलण्याकरताच वाणी दिलेली आहे बरं का. बोलण्याकरताच वाणी दिलेली आहे, पाहण्याकरताच डोळे दिलेले आहेत, जाणण्याकरताच मन दिलेलं आहे, ऐकण्याकरताच कान दिलेले आहेत. पण ज्याच्याकरता दिली त्याच्याकरता आपण जीवनामध्ये वापर केला पाहिजे. आपण केला पाहिजे वापर, पण त्याच्याकरता कोणी वापर करायला तयार नाही म्हणून संतांनी हा विचार आपल्या जीवनामध्ये अनुकरण केलेला लक्षात ठेवा. समाजाला सांगण्याच्या आधी आपल्या जीवनामध्ये याचं अनुकरण केलेलं आहे. जे तुकोबाराय समाजाला इंद्रियाच्या द्वारे उपदेश करतात, इंद्रियांना उपदेश करतात, तेच तुकोबाराय स्वतःच्या जीवनामध्ये आपल्या इंद्रियाला सांगतात. घेई घेई माझे वाचे. स्वतःच्या वाणीला तुकोबाराय सांगतात, हे वाणी त्या देवाचं नाव घे. जो स्वतःच्या इंद्रियांना सांगतो त्यालाच दुसऱ्याच्या इंद्रियांना सांगण्याचा अधिकार आहे बरं का. आमचं कसं आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान, पोरडे ठणठणी तपाशान. आपण फक्त लोकाला सांगतो, पण संतांनी प्रत्येक इंद्रियाला तो अभंग पहा. सर्व इंद्रियाला, स्वतःच्या इंद्रियाला त्यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्याला काय म्हणतात, इंद्रिय निग्रह. इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रह संत महात्म्यांनी केलेला आहे. पण त्याच न्यायाने ही समाजाला ही अवस्था प्राप्त व्हावी. आज आपण आपल्या जीवनामध्ये इंद्रिय ताब्यात घेतली पाहिजे. त्या इंद्रियांना वळण लावलं पाहिजे बरं का. वळण लावलं पाहिजे. जसं लावावं तसं वळण लागतं इंद्रियाला बरं का. तुम्ही जर या इंद्रियाला, वाणीला जर शिव्या देण्याचं वळण लावलं तर शिव्या देण्याचं वळण लागतंय. याच वाणीला जर ओव्या म्हणण्याचं वळण लावलं तर ओव्या म्हणण्याचं वळण लागतंय बरं का. आपण जसं लावावं तसं लागतंय बरं का. मग आपला प्रयत्न आहे तो आपण जीवनामध्ये केला पाहिजे, आणि तो केला पाहिजे सांगण्याकरता तुकोबाराय म्हणतात, जी देवाने आपल्याला इंद्रिय दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला उपदेश केला, वाचिक उपदेश केला. काय बोलावं हा वाचिक उपदेश आहे बरं.
काय पाहावं हा केलेला उपदेश आहे. कोणाला केला उपदेश? पाहणं कोणाचं काम आहे? नक्की? पाहणं हे डोळ्याचं काम नाहीये, फक्त पाहायचं काम करतं. जाणणं बुद्धीचं काम आहे. बुद्धीचा संबंध आहे पाहणं, बरं का? तिथं ज्ञानाचा संबंध आहे. म्हणून वाचिक, बौद्धिक आणि मानसिक मी 3 विचार आपल्या समोर प्रगट केलेत, बरं का? वाणीनं काय बोलावं वाचिक आहे, बुद्धीने काय जाणावं डोळ्याचा संबंध आहे, बौद्धिक उपदेश आहे, आणि मनाने काय चिंतन करावं मानसिक उपदेश आहे. 3 प्रकारचा उपदेश आहे, बरं का? पहिला उपदेश आहे वाणीने काय बोलावं. का देवानी बोलण्याचं स्वातंत्र्य दिले आम्हा तुम्हाला, स्वातंत्र्य दिलेलं आहे. मग स्वातंत्र्य दिलं म्हणून वाणीनं काहीही बोलू नका. नाथ महाराजांनी फार सुंदर उपदेश केलाय. बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं म्हणून बोलण्याकरता आयुष्य वाया घालू नका. हरी बोला नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासाशिवाय काहीही बोलायचं नाही, गप्पा मारायच्या नाहीत, व्यर्थ गलबला. कोण निवडणुकीला उभा राहिला, कोणी का राहीना, त्याच्याशी आपलं देणं घेणं. कोण पडणार आहे आणि कोण जिंकणार आहे हे विद्यार्थ्याचं कामच नाही आहे. कालच एक मुलगा, मी त्या तासगावाला गेलो होतो, तो सांगत होता आता निवडून यायला नको आहे. म्हणलं बा तुझं काम नाहीये, तू आता तू BL आहेस. तुझ्या जीवनाचं ध्येय काय बघ. स्वतःच्या पायावरती काय उभं राहायचं ते देशामध्ये कोण निवडून येणार आहे. तुझ्या जीवनाचं ध्येय तुला अजून निश्चित झालेलं नाही, तू जगाचं कशाला जमतोस म्हटलं. आपलं काम नाहीये. तसं वाणीनं नको ते बोलू नका. जे बोला म्हणून सांगितलं तेच वाणीनं बोला, जे बोलू नका म्हणून सांगितलं ते बोलू नका. व्यर्थ गलबला करू नका. मग काय बोला म्हणून विहित आणि निषिद्ध 2 सांगितले. जे बोला म्हणून सांगितलं त्याला म्हणतात विहित, आणि जे बोलू नका म्हणून सांगितलं त्याला म्हणतात निषिद्ध. बोलण्यामध्ये विधी आहे, बरं का? लक्षात ठेवा. जे बोला म्हणून सांगितलं तेच बोलावं, जे बोलू नका म्हणून सांगितलं ते वाणीनं कधीही बोलू नये, बरं का? म्हणून वेदामध्ये त्याचा विचार मांडलेला आहे, शास्त्रामध्ये विचार मांडलेला आहे. माणसाने भद्र बोलावं का अभद्र बोलावं? भद्र बोलावं का अभद्र बोलावं? भद्र बोलणं म्हणजे चांगलं आणि अभद्र बोलणं म्हणजे वाईट. लोक म्हणतात हा माणूस अभद्र बोलतो, बरं का, म्हणजे चांगलं बोलत नाही. गुरुवर्य सक्रे महाराज सांगत असतात, एक मुलगा एका मातेचा होता, एकुलता एक होता. तो नेहमी अभद्रच बोलायचा, चांगलं कधी बोलायचंच नाही, बरं का, कधीच बोलायचं नाही. म्हणून त्याला सांगितलं, बाया उद्या पाडवाय बरं का, आणि पाडव्या दिवशी तरी चांगलं बोल. पाडव्या दिवशी तरी चांगलं बोल. पाडव्याचा दिवस उजाडला, स्नान वगैरे केलं आणि सांगितलं आज अभद्र बोलायचं नाही, बरं का. तो म्हणला, आई खरंच मी आज बोलणार नाही, बरं का. म्हणाला, पण एक सांगतो, मी आंघोळ करतो, आंघोळ झाल्यानंतर स्वयंपाक कर, आणि स्वयंपाक केल्यानंतर मला जीव घाल, मला पिंडा एवढा भात वाढ. म्हटला तो, काय म्हटला? पिंडा एवढा भात वाढ, मी तो मच 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 खाईन, आणि असा झोपेन तू बोंब मारली तरी उठणार नाही. म्हटला हे पाडव्या दिवशी बोलला, बरं का. जे बोलू नका म्हणून सांगितलं अभद्र तेच बोलला, बरं का. म्हणून अभद्र आणि भद्र, जे बोलू नका म्हणून सांगितलं ते वाणीनं कधीही बोलू नये, आणि जे बोला म्हणून सांगितलं ते बोला. वाचा बोलो वेद
वाचा बोलो वेद नीती करू संती केले ते करू संती केले ते वाचा बोलो वेद नीती करू संती केले ते म्हणणाऱ्यांनी प्रमाण सोडायचं नाही. हा तुम्ही म्हणताय म्हणून मी गप्प आहे. काल तिथे गेलो कोणीच म्हणा बरं का, आणि मी जे म्हटलं त्यांना ते म्हणताच ना. नेमा कीर्तनाचा मधलं प्रमाण हे डबल झालंच पाहिजे बरं का. हा असो. वाचा बोलो वेद नीती करू संती केले ते आपल्याला वेदाची आज्ञा आहे. हा विहित बोला म्हणून सांगितलं बरं का, आणि निषिद्ध बोलू नका. म्हणजे बोला म्हणून सांगितलं ते बोलावं, जे बोलू नका म्हणून सांगितलं ते बोलू नये. मग विहित बोलावं म्हणजे काय बोलावं, माणसाने बोलत असताना कमीत कमी आपल्या वाणीमध्ये काही दोष निर्माण होणार नाहीत, किंवा वाणी कलंकित होणार नाही असं बोलू नये बरं का. बोलू नये. वाणीला दोष लागू नये बरं का, असं बोलण्याचा प्रयत्न करावा. कठीण आहे पण बोलण्याचा प्रयत्न करावा. हा जेणेकरून वाणीला दोष लागता कामा नये. कारण शास्त्रामध्ये असं वर्णन केले, वाणीच्या ठिकाणी देवता आहे, त्या देवतेचा अवमान होता कामा नये बरं का. आणि त्या देवतेचा जर अवमान झाला तर कालांतराने बोलणाऱ्याची वाणी निघून जाते बरं का. वाणी निघून जाते. बोलत असताना जपून बोललं पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले, बाबांनो बोलायचं आहे ना सांभाळून बोला, नवे नवे, जेणेकरून आपलं बोलणं व्यर्थ जाणार नाही याची बोलणाऱ्यांनी काळजी घ्या. वेचिते वचन वेचिते वचन जेने राहे समाधान जेने राहे समाधान जेने राहे समाधान तुझ व्हावा आहे देव तुझ व्हावा आहे देव तुझ व्हावा आहे देव Thank you.
जेने राहे समाधान वाणीनं वेच करा. म्हणजे वाणी वाया घालवू नका. कसा वेच करा महाराज म्हणतात, जेने राहे समाधान. कधी कधी बोलण्यातून समोरच्या माणसाचं समाधान बिघडतं बरं का. तर कधी कधी बोलणाऱ्याचं समाधान बिघडतं. माणसाने असं बोलावं, कसं बोलावं, जेने राहे वक्त्याचे अधिक श्रोत्याचे समाधान. कधी कधी बोलणाऱ्याला समाधान होतं पण ऐकणाऱ्याला समाधान होत नाही. एक ग्रस्त आळंदीमध्ये चातुर्मासाकरता राहण्याकरता आले आणि 4 महिने राहायचं ठरवलं. 1 महिना गेला, अनेक महिना गेल्यानंतर त्यांना करमेना. तेव्हा म्हणले, महाराज म्हणले थोडं गावाकडे जाऊन येतो. महाराज म्हणले तुम्ही ठरवले 4 महिने राहायचं. हो बरोबर आहे, 4 महिने मी राहणारच आहे, पण एक काम आहे तेवढं गावाकडे जाऊन करून येतो म्हणले. 1 दिवसामध्ये येतो परत, जास्त काय थांबणार नाही म्हणले. हरकत नाही. ती बॅग घेऊन गेले आळंदीच्या स्टँडवरती. पूर्वी आळंदीतून पुण्याला जायला फार गर्दी बरं का. टायमिंगची गाडी फार म्हणजे फार. आम्ही त्या 88चा कालावधी चढता येत नाही, आम्ही ते खिडकीतून चढायचं आहोत बरं का. संध्याकाळी जर पुण्याला गेलं की संध्याकाळी 6:30ला का 7ला पुन्हा आळंदीला यायला गाडी नाही. पण एवढी गर्दी असायची आळंदीला येण्याकरता. दरवाजातून जाताना त्या काचा मोठाच अशा एकमेकाच्या खांद्यावरती जाऊन उड्या मारायच्या आहात बरं का. आता गेले स्टँडवरती, गर्दी एवढी, ओझं होतं यांच्यावरती बरोबर. आता ते ओझं न्यायचं नियम आहे. ओझं जर तुम्हाला वरती न्यायचं असेल तर ते हमालाला सांगून न्यावं लागतं बरं का. हमाला वाचून जर ते ओझं नेलं तर हमाल भांडण काढतो. मी एकदा स्वर्गी स्टँडवरती गेलो, माऊलीच्या सोयाला 2 श्रीखंडाचे डबे होते 15-15 किलोचे, पंक्तीला न्यायचे होते. हमाल दिसला नाही. मी डबे घेऊन आत चढलो आणि हमालाला म्हणला हमाली द्या म्हणाला. अरे म्हणलं डबे मी ठेवलेत. म्हणजे मला बोलायचं होतं म्हणाला. तुला सांगायचं नाही, इथला नेम आहे स्टँडवरचा, हमालानेच ठेवायचे. म्हणजे मी ठेवलेत. म्हणलं मी तुला हमाली देणार आणि कंडक्टरला महाराज इथला नियम आहे त्याला देऊन टाका. आम्ही त्याच्याकरताच स्टँडवरती म्हणले. तसे ग्रस्त गेले. आता ते ओझं गाडीमध्ये ठेवायचं आहे. मग ते ठेवण्याकरता ठरावं लागतं किती घेणार. त्या घेण्यामध्ये हमालाचं आणि त्या माणसाचं झालं भांडण. आणि त्या भांडणामध्ये त्या माणसाने हमालाला अशा मोजून शेलक्या 25 शिव्या दिल्या बरं का. शिव्या दिल्या आणि ती परत आले, गेलेच नाहीत पुढे बरं का. आले आश्रमात आले. महाराजांनी विचारलं का हो तुम्ही गेला होता आणि परत का आला. म्हणले नाही, म्हणले आलो परत. म्हणले का आला. म्हणले आणि जायचं म्हणून गेला होता ना. म्हणजे महाराज खरं सांगू का म्हणे, मी 1 महिना तुमच्या आश्रमामध्ये राहिलो. 1 महिन्यामध्ये मला एकही शिवी ऐकायला मिळाली नाही आणि एकही शिवी देण्याचा प्रसंग आला नाही. माझं लक्ष लागेना, चुकल्यासारखं वाटायला लागलं. तेव्हा मी एसटी स्टँडवरती गेलो आणि त्या हमालाबरोबर भांडण काढलं. 25 शेलक्या शिव्या दिल्या. मला समाधान वाटलं, परत आलो. म्हटलं जेने राहे समाधान. ह्याला समाधान म्हणत नाही बरं का. अरे तू शिव्या दिल्यानंतर तुला समाधान वाटलं, पण त्या ऐकणाऱ्याला काय समाधान वाटलं असेल. त्याची मानसिकता बिघडली ना. म्हणजे आपण एखाद्याला शिव्या दिल्या तर बोलणाऱ्याला वाटलं मी याला फार शिव्या दिला मला वाटलं, पण ज्याला शिव्या दिल्या त्याच्या मनाला लागलं ना. म्हणून एका बाजूने हे बोलणं चालत नाही बरं का. म्हणून त्या बोलण्यातून उभय स्वरूपाचं आहे. बोलणाऱ्याचंही समाधान बिघडता कामा नाही आणि ऐकणाऱ्याचंही समाधान बिघडता कामा नाही. म्हणून अशी जी वाणी आपल्याला देवानी दिलेली आहे त्या वाणीचा जीवनामध्ये योग्य वापर करावा. म्हणजे विहित बोलावं, विहित बोलावं. त्याच्यामध्येच तुकोबाऱ्या सांगतात ह्या वाणीन जर आपल्याला बोलायचं असेल तर महाराज म्हणतात ज्या देवानी आम्हा तुम्हाला बोलण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे त्याच्या नावानेच बोला. म्हणून पहिला उपदेश करतात तुम्हाला जर वाणीनं बोलायचं असेल
तर त्या विठोबाचं नाव घ्या. बोलावा विठ्ठल वाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल वाहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल वाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल वाहावा विठ्ठल. करावा विठ्ठल जीव भावे, करावा विठ्ठल जीव भावे. येणे दोषे मान झाले हाव बरी, येणे दोषे मान झाले हाव बरी, येणे दोषे मान झाले हाव बरी. बोलावा विठ्ठल. पहिला उपदेश करतात, जी देवाने आपल्याला वाणी दिलेली आहे या पद्धतीनं बोलता बोलता माणसाने त्या देवाचं नाम वाणीनं घ्यावं. बोलावा विठ्ठल. वाणी आहे हे ती शुद्ध राहिली पाहिजे, ती पवित्र राहिली पाहिजे, किंबहुना त्या वाणीचं सामर्थ्य वाढलं पाहिजे. वाणीचं सामर्थ्य वाढलं पाहिजे. डॉक्टर सांगतात आजारी पडल्यानंतर जास्त बोलू नका, का एनर्जी खर्च होते, एनर्जी खर्च होते. मग ते सांगतात आलेल्या बरोबर कोणाला बोलू नका, तर भेटायला पाठवत नाहीत बरं का. का बोलण्याने त्याच्या अंगामध्ये शक्ती कमी असते आणि ती बोलण्यातून अधिक शक्ती कमी होते, किंबहुना त्याच्या पुढे जाऊन जर बोलायचं इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता आहे. आपल्याला याचा अनुभव येऊन गेलाय. 3 वर्षापूर्वी मास्क लावा नाही का. म्हणजे बोलण्याने वाणी खर्च होते, लक्षात ठेवा. बोलण्याने वाणी खर्च होते, पण असं काही बोलणं आहे त्या बोलण्याने वाणीची शक्ती वाढते, वाणीची शक्ती वाढते बरं का. नको ते बोलण्याने वाणीची शक्ती खर्च होते, आणि जे बोला म्हणून सांगितलं त्या बोलण्याने वाणीची शक्ती वाढते. आपल्या वाणीची शक्ती वाढावी असं वाटत असेल तर आपण काही जीवनामध्ये पथ्य पाळलं पाहिजे, पथ्य पाळलं पाहिजे. माणसाने मर्यादित बोलायला शिकलं पाहिजे. मितला बोली बोली जे, अधिक बोलू नये बरं का. कुठेही आपली वाणी खर्च करू नये. त्यातल्या त्यात पारमार्थिक लोकांनी तरी हे बंधन पाळलं पाहिजे. पारमार्थिक लोकांनी तरी बंधन पाळलं पाहिजे. आपली वाणी कुठेही आणि कशा करताही खर्च करू नये. खर्च करू नये, लक्षात ठेवा. तुम्ही वाणीने शिव्या देऊन बघा आणि वाणीनं ओव्या म्हणून बघा, फरक आहे. शिव्या देण्याने वाणी खर्च होते आणि ओव्या म्हणण्याने वाणी खर्च होत नाही, वाणीची शक्ती वाढते. मग जी माणसं सतत ज्ञानेश्वरी वाचतात त्या माणसाने आपली वाणी शिव्या देण्याकरता खर्च करू नये बरं का. बरोबर आहे ना.
पण ज्ञानेश्वरी वाचणारीच माणसं शिवाय जास्त देतात बरं का. अहो वाणीची बघा तुम्ही प्रयत्न करून बघा. एखादी माता त्या मुलाला समजावते, एवढं त्याला सांगायचा प्रयत्न करते, एवढा सांगण्याचा प्रयत्न करते, आणि ती सांगून सांगून काय म्हणते, या कार्ट्याला सांगून सांगून माझी वाणी शिनली. ती काय म्हणते, वाणी शिनली. हा म्हणजे एखाद्याला रागवून, एखाद्याला बोलून, भांडून जी वाणी, त्या वाणीला शीन प्राप्त होतो. वाणीचा शीन घालवण्याकरता काय केलं पाहिजे हो, त्या वाणीनं देवाचं नाव घेतलं पाहिजे. हा म्हणजे नको ते बोलण्याने वाणीला शीन प्राप्त होतो, आणि देवाचं नाव घेण्याने वाणीचा शीन निघून जातो. म्हणून जीवनामध्ये पथ्य पाळा. कोणतं पथ्य पाळा, पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नशिबी. एक पथ्य पाळायचं, भगवंताच्या नामाशिवाय वाणीनं काहीही बोलायचं नाही. आम्ही फक्त फोनवरती बोलतोय रामकृष्ण हरी. अलीकडे स्टाईल आल्या, स्टाईल फॅशन आल्या बरं का. कोणी फोन उचलला की रामकृष्ण हरी, आणि प्रत्यक्षात भेटायला गेलं तर रामकृष्ण हरीचा पत्ताच नाही बरं का. असं नाही. जे तुम्ही फोनवरती बोलता तेच बोलणं कायम पाहिजे बरं का. तेच बोलणं कायम पाहिजे. माणसाचं बोलणं नकली असू नये बरं का, नकली असू नये. मग कसं असावं महाराज म्हणतात, ती वाणी अशी असावी, अशी असावी. समर्पिली वाणी समर्पिली वाणी म्हणा गे पुढं पांडुरंगे घेते धनी, पांडुरंगे घेते धनी. समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धनी, पूजा होते मुक्तापळी. रस ओविया मंगळी. व्यवहारात म्हण आहे, पवळ्या शेजारी बांधला ढवळा. माझंही तुमच्या संगतीनं विसरलं हो. पांडुरंगे घेते धनी. रोज न चुकता पण आपण म्हणतोय, मला म्हटलं आठवण का. समर्पिली वाणी, त्या भगवंताच्या नामाकरता वाणी समर्पित केलेली आहे. आता या वाणीने भगवंताशिवाय काहीही बोलायचं नाही, बोलण्याची नाही. आता देवावी न काही. मग काय बोलावं महाराज म्हणतात, एकच बोला, त्या भगवंताचं नाम वाणीनं घ्या, बाकी काही घेऊ नका. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. वाणीनं वाया बोलणं हे सांडा. फक्त वाणीनं भगवंताचं नाम किती जीवनामध्ये घेता येईल तेवढा घेण्याचा प्रयत्न करा.
प्रयत्न करा. आणि कारण आहेत त्याची. महाराजांनी विचारलं आपल्याला हा आपण उपदेश करता वाणीनं त्या भगवंताचं नाम घ्या म्हणून सांगता का, घेण्याचं कारण काय? अनेक कारण आहेत त्याची. तुकोबारे म्हणतात जे भगवंताचं नाम आहे ना ते वाणीनं जर आपण घेण्याचा जर प्रयत्न केला तर वाणीला माधुर्य प्राप्त होईल. वाणीला माधुर्य प्राप्त होईल का? तर ते भगवंताचं नाम अतिशय मधुर आहे. किती मधुर आहे? इतकं मधुर आहे, इतकं मधुर आहे, जीवे गोड तीन अक्षरांचा रस, जीवे गोड तीन अक्षरांचा रस. जीवे गोड तीन अक्षरांचा रस, जीवे गोड तीन अक्षरांचा रस. अमृत दयाच पिके पुढे, अमृत दयाच पिके पुढे, अमृत दयाच पिके पुढे, अमृत दयाच पिके पुढे. जीवे गोड तीन अक्षरांचा रस, जीवे गोड तीन अक्षरांचा रस, जीवे गोड तीन अक्षरांचा रस. जीवे गोड तीन अक्षरांचा रस,
अमृत जयास फिके पुढे तीन अक्षरांचा रस. तीन अक्षरे कोणते? विठ्ठल, बोलावा विठ्ठल. म्हणजे वाणीला एक माधुर्य प्राप्त होतं आणि वाणीला विश्रांती प्राप्त होते. त्याच्या पुढे जाऊन बोलायचं तर वाणीला खरं सुख देवाचं नाव घेण्यामध्ये सुख आहे बरं का. प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे, प्रत्येक इंद्रियाला बरं का. डोळ्याने रूप पाहिल्यानंतर डोळ्याला सुख होतं. रूपय पाहता लोचनी, रूप नव बरं का, रूपय पाहता. एखादं मूल जर रडायला लागलं आणि ते त्याचं रडणं जर थांबवायचं असेल तर त्याला फक्त नोट दाखवायची, गांधी छाप. ते बघितल्याबरोबर थांबतंय. रूपय पाहता लोचनी, नाही का महाराज. अलीकडे महाराज लोकांना सुद्धा पाहिल्याबरोबर सुख होतंय, कीर्तनाचं सुख नाही आहे. पाकिटातून बाहेर काढल्यानंतर ते इच्छेप्रमाणे असेल तर रूपय पाहता लोचनी, हे सुख नव्हे बरं का. कानाला सुख आहे शब्द ऐकल्यानंतर, जिव्हेला सुख आहे रस चाकल्यानंतर, या त्वचेला सुख आहे स्पर्श झाल्यानंतर. तसं बोलण्यामध्ये सुख आहे बरं का. आणि बोलण्यामध्ये सुख आहे. मग वाणीला सुख कधी होतं? जर त्या देवाचं नाव जर वाणीना घेतलं तर वाणीला सुख होतं. किंबहुना वाणी विसाव्याला प्राप्त होते. नेघे 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 माझी वाचा विसावा, तुका म्हणे हवा 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 साधावा. एवढं सामर्थ्य त्या भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून प्रत्येकाने वाणीनं बोलत असताना काय बोलावं? तुकोबारे म्हणतात, पहिल्यांदा प्रयत्न करा, बोलावा विठ्ठल. त्याच्या पुढे विचार म्हणतात, पहावा विठ्ठल. डोळ्याने पाहिलं जातं. पाहणं हे वाच्यार्थाच्या दृष्टीने आहे. पाहणं या शब्दाच्या मागं लक्षार्थ आहे जाणणं बरं का. देवाला पाहावं का देवाला जाणावं? मग जाण्याचं काम कोण करतं? बुद्धी. मग त्यातला दोन्ही भाव आपल्या समोर सांगतो. आपल्याला देवानी डोळे दिलेत. मग देवानी डोळे दिलेत, मग त्या डोळ्याला काय पाहावं वाटतं? रूप पाहावं वाटतं. मग कोणतं रूप पाहावं? जे पाहिल्यानंतर डोळ्याला सुख होईल. मग कोणतं रूप पाहिल्यानंतर डोळ्याला सुख होतं? कोणतंही रूप पाहण्यामध्ये डोळ्याला सुख होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून पाहण्याकरता सुद्धा विधी सांगितला बरं का. जसा बोलण्याकरता विधी सांगितला तसं पाहण्याकरता सुद्धा विधी सांगितला, लक्षात ठेवा. ज्याला खरंच परमार्थ पूर्णत्वाला जावा असं वाटतं त्याने हा विधी जीवनामध्ये पाळला पाहिजे. जे पहा म्हणून सांगितलं ते पहा, जे पाहू नका म्हणून सांगितलं ते पाहू नका. भारबंधन सांगितले पाहण्याकरता. नको ते विषय डोळ्याने पाहू नका, एवढं बंधन सांगितलंय. चित्रातली नटी सुद्धा पाहू नये बरं का. परमार्थिकाला सांगितले बरं का. माणसं त्या मोबाईलवरतीच आज वारकरी ते बघत राहतात. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. अरे काही पाहून लक्षात ठेवा. त्याच्या पुढे प्रापंचिकाला संतांनी उपदेश केलाय. पाहायचा असेल ना आपल्या पत्नीचंच मुख पहा, परस्त्रीचं मुख पाहू नका बर का. पाहायचंय ना. आज माणसं नको त्याचं मुख पाहण्याकरता प्रयत्न करतात बरं का. निषेध केला, निषेध लक्षात ठेवा. एखाद्याचं रूप तुम्ही पाहिलं तर पाहण्याचा काय परिणाम होतो? आज बरेच कीर्तनकार विनोदाने सांगतात, कळण्याकरता मी सांगतो आपल्याला. एक संन्यासी रस्त्याने चालला होता आणि रस्त्याने जाता जाता त्या संन्याशांनी वरात पाहिली. वरात काय? वरात पाहिली.
आता संन्याशी त्या वरातीचा आणि त्याचा काही संबंध नाही बरं का, काही संबंध नाही आहे. पण पाहिली आणि ती वरात निघून गेली आणि तो झोपला ओट्यावरती. त्याला स्वप्न पडलं वरात आल्या आणि त्या वरातीमध्ये गर्दी, आणि त्या गर्दीमध्ये प्रत्येकजण सरका 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 म्हणायला लागला. आणि ते सरका सरका म्हणत असताना स्वप्नामध्ये सरका सरका म्हणायला सरकत असताना जो सरकायला गेला ओट्यावरून खाली पडला बरं का. संन्यासाचं सांगतोय, गृहस्थीचं नाही बरं का. वरात पाहिल्याने वरातीचं स्वप्न पडलं, परिणाम त्या स्वप्नाचा तो पडला, हातपाय मोडले. ही कल्पित आहे पाहणं, लक्षात ठेवा. म्हणजे काय पाहावं काही पाहुणे याला विचार मांडलेला लक्षात ठेवा. तुकोबारांनी वर्णन केले, तुका म्हणे तैशा दिसतेल नारी रिसाची या परी. महाराज म्हणतात, आम्ही कोणत्याही स्त्रीकडे जर पाहण्याकरता प्रवृत्त झालो तर महाराज म्हणतात आम्हाला स्त्रिया कशा दिसतात, अस्वलासारख्या दिसतात. इरिस म्हणजे अस्वल, इरिस म्हणजे अस्वल. अस्वलाला पाहिल्यानंतर कोणाला आकर्षण निर्माण होईल, आकर्षण निर्माण होत नाही. तुकोबाराय म्हणतात, पर स्त्रीला पाहिल्यानंतर आमच्या चित्तामध्ये आकर्षण नावाचा प्रकारच नाहीये. आम्हाला ती दिसताना अस्वलासारखी दिसते. बाया अस्वलासारख्या आहेत असं तुकोबारांना म्हणायचं नाहीत बरं का, मातांनो लक्षात ठेवा. असं म्हणायचं नाही. त्यांना सांगायचं, परस्त्रीकडे पाहिल्यानंतर आमच्या अंतःकरणामध्ये काम सुद्धा जागा होत नाही. याला म्हणतात पाहणं बरं का, याला म्हणतात पाहणं. म्हणजे देवालाच पाहायचं आहे. किंबहुना पाहायचं असेल तर महाराज म्हणतात सगळीकडे देवच पहा, सगळीकडे देवच पहा. जो जो तुम्हाला जीवनामध्ये भेटेल त्याला देव रूपाने पहा. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. हा भक्ती योग निश्चित जाण माझा. कोणीही तुम्हाला डोळ्यासमोर दिसलं की हा देवच आहे अशा दृष्टीने पहा. पण एकाएकी जमणार नाही. पण कमीत कमी रोज असा प्रयत्न करा, पाहत असताना रोज देवाला पाहण्याचा प्रयत्न करा. म्हणून उठल्या उठल्या शास्त्रकारांनी वर्णन केले, उठल्या उठल्या हात असे करावेत, कराग्रे बरं का. पहाटे पहाटे हात असे करावेत आणि त्या हातावरती देवाचं स्मरण करून त्या गोविंदाला पाहावं, देवाला पाहावं बरं का. उठून या पहाटे पहा विठ्ठल उभा विटे. महाराज म्हणतात उठल्याबरोबर त्या देवालाच पहा. म्हणून आपण जिथं उठतो तिथं उठल्या उठल्या समोर फोटो कोणाचा असावा, देवाचा असावा. उठल्या उठल्या आपल्याला डोळ्यासमोर देव दिसला पाहिजे, देव दिसला पाहिजे बरं का. काही काही लोकांना उठल्या उठल्या नको ते पाहण्याची सवय आहे बरं का. शास्त्रांनी वर्णन केले असं पाहावं. माणसं उठल्या उठल्या असं असं करतात आणि असं पाहतात आणि असं टाकतात. मी बऱ्याच लोकांचं पाहिलं. त्या वारीला जाताना त्यांच्या शेजारी झोपावं लागतं. ते झोपल्यानंतर काय उशाला ठेवतात ते बरं का. आणि ते बरोबर अंधारात उठल्या उठल्या हात जातोय पडिले वळण. ते झोपेतच घेतात, ते झोपेतच होतात आणि ते चोळून झालं की बघतात. का बघतात का आपल्याला माहिती नाही बरं का, अनुभवच नाही. पण माणसं पाहतात. अरे सकाळ सकाळी कोणाला पाहावं, काय पाहावं त्याला विचारायला लक्षात ठेवा. डोळ्याला सुख होतं म्हणून काही डोळ्याने पाहुणे लक्षात ठेवा. महाराज म्हणतात खरंच या डोळ्याने पाहायचं असेल तर त्या भगवंतालाच पहा. तुकोबाराय म्हणतात डोळे भरून या पाहीन तुझे मुख त्याची मज सुख देई देवा. त्या भगवंताला डोळ्याने पाहण्यामध्ये खरं सुख आहे. म्हणून त्या डोळ्याने पाहायचं असेल तर देवालाच पहा, देवालाच पहा. पहावा विठ्ठल एक. दुसरा शब्दाचा पहा म्हणजे सर्व ठिकाणी देवच आहे अशा दृष्टीनं पहा. हे बुद्धीचं काम आहे बरं का, बुद्धीचं काम आहे. केवळ डोळे पाहण्याचं काम करतात. पण
आपली बुद्धी अशी पाहिजे. आपल्याला त्या 10व्या अध्यायामध्ये हा विचार आलेला आहे. विभूती योगाचं वर्णन करत असताना, विभूती योगाचं वर्णन करत असताना काय वर्णन केले की आपल्याला सर्वत्र भगवंताची प्रतीती आली पाहिजे बरं का. भगवंताची प्रतीती आली पाहिजे. तुकोबारांनी वर्णन केले बरं का, फार सुंदर वर्णन केले. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी यांचे. देव कसा आहे असं सांगितलं बरं का. आणि असा देव कसा आहे तुम्हाला जर पाहायचं असेल तर कुठं जा, पहा भीमातिरी विठ्ठल रूप. ज्या देवाचं वर्णन केले, जो अद्वय आहे, जो आनंद स्वरूप आहे, जो नित्य आहे, जो निरामय आहे, असाच विटेवरती आहे असं त्याला पहा, याला म्हणतात पहावा बरं का. आणखी त्याच्या पुढे जाऊन सांगतो कसं पाहावं. आपण ज्योतिबाच्या मंदिरात आलो. मग ज्योतिबाच्या मंदिरात आल्यानंतर आपण का आहोत, वारकरी आहोत. वारकऱ्यांनी ज्योतिबाला पाहावं का पांडुरंगाला पाहावं. का ज्योतिबाचं आणि पांडुरंगाचं काही भांडण नाही बरं का. पण कसं पाहावं. ज्योतिबाच्या मंदिरामध्ये तुम्ही गेला, पांडुरंगाचे बघताय ना, माझा पांडुरंगच ज्योतिबाच्या रूपाने इथं स्थापित झालाय, याला म्हणतात पाहणं. तुम्ही कोल्हापुरात गेला अंबाबाईच्या दर्शनाला, महालक्ष्मीला, तिथे गेल्यानंतर लक्ष्मी म्हणून पाहायचं नाही, माझा पांडुरंगच लक्ष्मीच्या रूपाने इथं उभा आहे, याला म्हणतात पाहावा. तुम्ही अयोध्येला गेला, माझा पांडुरंगच धनुष्य घेऊन उभा आहे, पहावा, याला म्हणतात पाहणं बरं का. तुम्ही रामेश्वरला गेला, त्या रामेश्वरला पहा, इथं माझा हा पांडुरंगच रामेश्वराच्या रूपाने आहे, याला म्हणतात पाहणं बरं का. पाहायचं आहे ना, पाहत असताना भेद बुद्धी टाकून पाहायला शिका. भेद बुद्धी, आम्ही आज देवाला पाहतो पण आमच्या बुद्धीतला भेद गेलेला नाही. बुद्धीतला भेद गेलेला नाही, लक्षात ठेवा. भेद टाकून तुम्ही पहा, समाजामध्ये भांडणं होणार नाहीत बरं का. एकच देव आहे आणि तो एकच देव सर्व ठिकाणी अनेक रूपाने उभा आहे. रूप बदलली पण स्वरूप एकच आहे. रूप बदलली पण स्वरूपाने एकच आहे. अशी पाहण्याची योग्यता ज्याच्या जीवनामध्ये आली त्याला म्हणतात पहावा विठ्ठल. तो परमात्माच सर्व रूपाने आज प्रगट झालेला आहे. अशी पाहण्याची योग्यता आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे आणि असा आपण जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात पहावा विठ्ठल. आणि त्याच्या पुढे वर्णन करतात करावा विठ्ठल जीव भावे. मनाने त्या विठ्ठलाचं मनन करावं, चिंतन करावं बरं का. आम्ही पाहतो एक आणि मनात असतं एक बरं का. तिन्हीचा विषय एक झाला पाहिजे. वाणीचाही विषय विठ्ठल झाला पाहिजे, डोळ्याचाही विषय, बुद्धीचाही विषय विठ्ठल झाला पाहिजे आणि मनाचाही विषय विठ्ठल झाला पाहिजे. म्हणजे मनाने ध्यान कोणाचं केलं पाहिजे, विठ्ठलाचं. आम्ही ध्यान कोणाचं करतोय, आमच्या हातात माळ असते, माणसं ध्यानाला बसतात, जप करायला बसतात, डोळे झाकलेले असतात, तोंडात रामकृष्ण असते पण मनात भलतच असतंय बरं का. मनात भलतच असतंय. महाराज म्हणतात त्या मनाने विषयाचं ध्यान करू नका बरं का. विषयाचं म्हणजे आम्ही डोळे झाकून देवाचं ध्यान करण्याकरता बसतो पण मनामध्ये देवाचं ध्यान नसतं, मनामध्ये विषयाचं ध्यान असतं. ज्ञानवारांनी वर्णन केले ज्ञानदेव मने सगुण हे ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाची. म्हणजे मनाचा विषय सुद्धा काय झाला पाहिजे, देव झाला पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे आमच्या मनाचा विषय देव होत नाही, आमच्या मनाचा विषय विषयच राहतो. फक्त आम्ही वाणीनं देवाविषयी बोलतो, चिंतन करतो पण मनामध्ये ती अवस्था होत नाही बरं का. बघा ना, आज माणसं मंदिरामध्ये आलेले आहेत, कीर्तन ऐकायला आलेले आहेत. काही माणसं आपली घरात आहेत बरं का.
घरातली माणसं चिंतन करतात, कीर्तन चालू आहे बरं का. आमची आजी कीर्तन ऐकायला गेल्या. आता कीर्तन ऐकत असेल, आता 11 वाजायला आले, बहुतेक कीर्तन संपाची वेळ आल्या. हां, असं घरातली माणसं ध्यान करतात बरं का. ही कीर्तनात आलेली म्हणतात, येताना पप्पी रडत होती, हां, जेवली नव्हती, तशीच झोपली का खाऊन झोपली. हां, घरातली माणसं ध्यान करतात, ते कीर्तन ऐकत असतील आणि कीर्तनात बसलेली ध्यान करतात, अजून ती पप्पी झोपली काय नाही. हां, ध्यान कोणाचं? घरातल्यांचं. आणि घरातल्या लोकांचं ध्यान कोणाचं? कीर्तनाचं. मग कोण कीर्तनात आहे? घरातले का कीर्तनातले? आणि इथं तुकोबाराय म्हणतात, करावा विठ्ठल जीव भाव. हा, मनाचाही विषय देव झाला पाहिजे, लक्षात ठेवा. हा, किती झाला पाहिजे? गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. गोविंद गोविंद लागलिया छंद, गोविंद गोविंद मनाला गलिया छंद, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया. त्या मनाचाही विषय न राहता हा मनाचा विषय सुद्धा देव झाला पाहिजे, याला म्हणतात जीव भाव. मनाचा विषय देव, वाणीचा विषय देव आणि बुद्धीचा विषय देव, असं जर जीवनामध्ये आपण करण्याचा जर प्रयत्न केला तर महाराज म्हणतात घडेल काय. आणि काय घडू शकतं? महाराज म्हणतात आमचा अनुभव आहे. हा, या पद्धतीनं आपण जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला आणि असे संस्कार जर आमच्या जीवनामध्ये वाणीवरती, बुद्धीवरती, मनावरती जर झाले तर महाराज म्हणतात ती इंद्रिय देवाला सोडून राहणार नाही. तर बरं का, हा, देवापासून ती बाजूला जाणारच नाही. त्याला जर देवापासून बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर महाराज म्हणतात ती बाजूला होणारच नाही. तेने सोशे मन झाले हाव भारे,
सोशे मन झाले हाव भरी परत माघारी घेत नाही. पुढे वर्णन करतात परिणाम जीवनामध्ये काय झाला. बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. आणखी काय परिणाम झाला. तुका म्हणे देह भरेला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते येणे सोशे मन झाले हाव भरी परत माघारी घेत नाही. बोला चाल चाल म्हणा. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे येणे सोशे मन झाले हव बरे परत माघारी घेत नाही. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या अभंगातून स्वानुभवपूर्वक विचार समाजाच्या समोर मांडत असताना समाजाला उपदेश करतात. वाचिक मानसिक आणि बौद्धिक पहिल्या चरणामध्ये 3 प्रकारचा उपदेश केला आणि त्या उपदेशाचा काय परिणाम जगावरती झाला हे न सांगता स्वतःच्या जीवनामध्ये काय झाला त्याच्याकरता 3 चरण खर्च केले. बरं का. आपण एका चरणाकरता 1 तास खर्च केला. 3 चरण राहिली ती आपल्याला अजून 1 तास पाहिजे. बरं का. पण मी घेणार नाही आपला घेणार नाही आपला. कारण वेळेचं बंधन पाळलं पाहिजे. सप्ताहातलं उत्सवातलं एक कीर्तन आहे. सकाळी काकड्याला उठावं लागतं. पारायण आहे भजन आहे. किंवा फक्त 3 चरणाचा भाव आपल्यासमोर प्रगट करतो. बरं का. मी पहिल्या चरणामध्येच बोलत 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 गेलो. बाकीच्या 3 चरणाचा विचार मार्मिक सांगितलेला आहे आणि त्या 3 चरणातून महाराजांनी आपला स्वानुभव प्रगट केला. महाराज म्हणतात अशी अवस्था आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. त्या मनाचा बुद्धीचा आणि वाणीचा विषय देव झाल्यामुळं महाराज म्हणतात ती इंद्रिय आता देवापासून बाजूला जायला तयार नाहीत. येणे सोशे मन झाले हाव भरी परत माघारी घेत नाही. हाव भरी मराठीतला शब्द आहे. त्याला हवेखोर म्हणतात. एखादा पदार्थ जर आपण खाल्ला तर त्या पदार्थाविषयी हाव निर्माण होते. हाव निर्माण होते. काही काही माणसं जर जेवायला बसले आणि आवडीचा पदार्थ असला ना बाकीचं काय खात नाही तेच खातात. बरं का. तेच खातात. त्याला हावरा हावरा म्हणतात. तसं महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये ही मनाची अवस्था निर्माण झाली. आता ती इंद्रिय आमची देवाशिवाय आता राहायला तयार नाहीत.
ती देवाला सोडून बाजूला यायला तयार नाही. त्याच्या अगोदर ती देवाकडे जायला तयार नव्हती. देवाकडे जायला तयार नव्हती. आता ती देवापासून बाजूला यायला तयार नाहीत. पहिल्यांदा मुलगी नांदायला जायला तयार नव्हती. पण आता माहेरला यायला तयार नाही बरं का. तशी इंद्रियांची अवस्था निर्माण झाली. म्हणजे त्या इंद्रियावरती जर आपण हे संस्कार केले, त्या इंद्रियाला आपण जर या पद्धतीने वळण जर लावलं तर महाराज म्हणतात खरंच इंद्रिय त्या देवाशिवाय राहू शकत नाहीत. लाचावले मन लागलीशे गोडी, ते जीवे न सोडे ऐशे झाले येणे सोशे मन. झाले हाव भरी परत माघारी घेत नाही. आता ती इंद्रिय विषयाकडे यायला तयार नाहीत. ती देवाशिवाय आता राहायला तयार नाहीत. त्या इंद्रियाचा विषय आता देव झाला. विषय राहिला नाही. परिणाम काय झाला महाराज म्हणतात, जर चित्तामध्ये मनापाशी जर विषय असेल, त्या विषयाच्या संबंधाने आसक्ती निर्माण होते आणि त्या आसक्तीच माणसाला बांधते बरं का. आणि आसक्ती ही बंधनाला नाम दुःखाला कारण आहे. महाराज म्हणतात आता ते आमची इंद्रियाच्या बाबतीत विषयाच्या बाबतीत ती आसक्ती राहिली नाही बरं का. आसक्ती राहिली नाही. इंद्रिय आता आमची त्या विषयापासून मोकळी झाली. बांधलेली नाहीत बरं का. बांधलेली नाहीत. आता ती मोकळी झाली. कशामुळं मोकळी झाली? त्या इंद्रियाचा विषय देव झाल्यामुळं त्या इंद्रियाच्या ठिकाणी विषयाचा संबंध राहिला नाही. आणि विषयाचा संबंध राहिल्यामुळे महाराज म्हणतात घडलं काय, बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश. आम्हा तुम्हाला बांधलेला आहे, प्रत्येकाला बांधलेला आहे, पण बांधलेली दोरी दिसत नाही. बांधलेली दोरी दिसत नाही. आता आपण इथं आलोय कुठून आलोय? आपल्या आपल्या गावाकडून, आपल्या आपल्या घरातून. आपल्याला कीर्तन झाल्यानंतर आपण इथंच थांबणार काय, घराकडे जाणार आहे का? ते आसक्ती ओढून नेते. आसक्ती ओढून नेते बरं का. 2 तास नाईलाजाने आपण थांबलोय. कीर्तन झाल्या बरोबर आपल्याला घरचीच आठवण येते का कीर्तनात सांगितलेलं आठवतंय? कीर्तन संपलं की आसक्ती जागी होते आणि त्या आसक्ती माणसाला ओढून नेते बरं का. ओढून नेते. त्याला जा म्हणून सांगावं लागत नाही बरं का. म्हणून आम्हा तुम्हाला त्या विषयाने बांधलेला आहे. बांधलेली दुरी दिसत नाही. माऊलींनी वर्णन केले, चिकले विन रोवेती पाशिके विन बांधिती. आपल्याला ते विषय कसे बांधतात माऊलींनी फार सुंदर वर्णन केले. म्हणून आम्हा तुम्हाला बांधण्याकरता दावं लागत नाही बरं का. म्हणून विनोदाने आमचे गुरुबंधू एक सांगायचे की तुम्ही जर पंढरपूरला गेला ना, पंढरपूरला बरेच लोकांनी तिथं काही व्यावसायिक लोकांनी गाढवं पाळलेली. गाढवं असं म्हणतात, गाढवाला गोटा लागत नाही बरं का. गाढवाना गोटा लागत नाही आणि त्याला दावही लागत नाही. म्हशी म्हटलं की गोटा बांधावा लागतो, त्याला दावं लागतं. तुम्ही बघा पंढरपुरामध्ये जेवढी गाढवा आहेत त्या गाढव्याला गोटा नाही आणि दावही नाही. मग ते म्हणजे ते गायात बांधले ते ओळखण्याकरता कोणाच्या मालकाचे आहेत बरं का, याच्याकरता. मग ते म्हणतात संध्याकाळी ती गाढवं त्या मालकाच्या दारात आली की तो मालक काय करतो, फक्त त्या गाढवाच्या पायाला असा हात करतो. ती गाढव समजते मला मालकाने बांधले. रात्रभर जागा सोडत नाही बरं का. फक्त त्याच्या पायाला असं करायचं. असं केले की ते काय म्हणते मला बांधलंय. ते बांधल्यानंतर रात्रभर जागा सोडत नाही. गाढवाचं वर्णन चाललंय बरं का.
एकदा आपल्याला बांधलेलं आहे, आपण आयुष्यभर समजतोय मला बांधलंय, आयुष्यभर समजतोय बांधलंय. कुठं बांधलेलं दावा आहे? दावा नाही बरं का. बांधणं नाम आसक्ती, आणि आसक्ती निर्माण होणं हेच बंधन आहे. महाराज म्हणतात जर इंद्रियाचा विषय जर देव झाला तर आसक्ती निघून जाते, ती इंद्रिय मोकळी होतात, आणि ती इंद्रिय देवाला मिठी देण्याकरता आता कोणाचंच बंधन नाही. देता आली मिठी प्रेमरशे बैसली मिठी, आवडी लाठी भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. म्हणून आता त्या इंद्रियाच्या ठिकाणी कोणतंही बंधन शिल्लक राहिलं नाही, आसक्ती निघून गेली. त्या इंद्रियाचा विषय देव झाला, इंद्रियाचा विषय देव झाला नाही. महाराज म्हणतात आता त्याचं शरीरच देव बनलं, त्याचं शरीरच देव बनलं. मग शरीर देव बनल्यावर महाराज म्हणतात घडलं काय? त्या विषयाच्या संबंधाने जे विकार होते त्यातला पहिला विकार आहे काम नावाचा, दुसरा विकार आहे क्रोध नावाचा, तिसरा विकार आहे लोभ नावाचा. महाराज म्हणतात आसक्ती गेली, आसक्ती गेल्यामुळं काम गेला, काम गेल्यामुळं क्रोध गेला, लोभ गेला. आता काय झाला? हा देव झाला. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. काम क्रोधे केले घर रीते, काम क्रोधे केले घर रीते. येणे सोशे मन झाले हाव भरे, येणे सोचे मन झाले हाव भरे, येणे सोचे मन झाले हाव भरे, येणे सोचे मन झाले हाव भरे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. हे अंतकरण रिकामा झालं का ते अंतकरणच देव बनलं बरं का. आणि अंतकरण देव बनल्यावर महाराज म्हणतात तिथं विकाराचा संबंध राहिला नाही. महाराज म्हणतात त्यांना घालवण्याची वेळ सुद्धा आली नाही, ते आपणहूनच निघून गेले. काम क्रोधे केली घर रीती. म्हणून तर महाराजांनी वर्णन केले आमच्या जीवनामध्ये अवस्था प्राप्त झाली. महाराजांनी स्वानुभव सांगितला बरं का. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जे, संसारी जन्मीची याची लागी. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. अशी अवस्था आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. आपल्याला ही अवस्था प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर महाराज म्हणतात या पद्धतीनं जीवनामध्ये आपण प्रयत्न करावा, आणि तो प्रयत्न नक्की यशस्वी होईल. हा भाव मनी मानसी घेऊन तुकोबार इथं वर्णन करतात. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव व्हावे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव व्हावे येणे सोशे मन झाले हवबरी, परत माघारी घेत नाही बंधनापासून उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकाश. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते, येणे सोशे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही. वेळीची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीसा अभंगाचा विचार काही अंशाने आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मांडत असताना याच्यामध्ये जे शास्त्रशुद्ध आहे, योग्य आहे, ते श्री गुरु साखरे महाराजांच्या चरणाजवळ बसून जे काही अध्ययन केलं त्यातलेच विचार आपल्यासमोर प्रगट केले. योग्य आहे ते श्री गुरूंचा आहे, जीवनामध्ये स्वीकार करा. आणि बोलण्याच्या ओघामध्ये काय चुकीचे शब्द आले असतील ते खास माझे आहे ते माझे मला परत करा, म्हणजे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन. झालेली सेवा त्या महात्म्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संतीन व्यंगभूत युक्ती, नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.